ते विजयकांत आणि भगवान धंद्रे जर बॅटिंगला जर आले तर विलास शिंदे यांच्या वतीने प्राइज असणारे 100 रुपये दोघांसाठी. स्ट्राईकला अशोक बांगरे आणि दिनेश. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचलाय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि ते 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. एनडी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा इथे संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. गोविंदचं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. धाबराका धावसंख्या 4. इथे मात्र नाही, ते चेंडू पॉइंटला आहे. धाबराका धावसंख्या 5 धावा याकडे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती तयार आहे महेश. या दरम्यान आपण पाहतोय जो फुलंदाजी मार्ग करतो आणि गोलंदाजी मार्ग करतो दिनेश आहे. माही क्षेत्ररक्षणाची धुरणीची प्रमाण अगदी सांभाळतोय. 4-5चं कॉम्बिनेशन असल्यामुळे आता आपण नेहमी पाहतो की ऑन साईडला एकतर 5 किंवा ऑफसाईडला 5. तसं बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ऑन साईडला 5 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक नसावे किंवा ऑफ साईडला तुम्ही किती क्षेत्ररक्षक लावू शकता, म्हणजे क्रिकेटचा नियम. परंतु इथं या नियमांमध्ये तो नियम बसत नाहीये. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. आणि हा चौकार. मग आता इकडे काय गेले. सुपर किंग आणि चालू असलेला सामना सुपर किंग आणि पीजी इंडियन्स. प्रज्वल इंडियन अतिशय सुंदर असा तडकवलेला बॉल, त्याच्यावरती 1 धाव अशोक बॉलच्या पाठीमागे आणि 1 धावेने भर. धावसंख्या जवळ पोहोचली ती 14. अतिशय सुंदर. आणि आतापर्यंत जे आपल्याला चांगल्या प्रकारे समालोचक होते ते मनोज बेल्लेकर या ठिकाणी.
पाहू आता की तो दुसरं शतक घेऊन येण्यासाठी आलाय तो माही. माही तो खेळ रहा है, पण पाहूया आता माही काय करतोय, कशा प्रकारे रन चोरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी सामोरे जातोय तो. स्ट्राईक मध्ये आहे तो महेश शिंदे. पुढील बॉल माहीचा महेशसाठी पुढे मारता प्रयत्न, अतिशय तडकवला बॉल, त्याच्यावरती किती धावा निघतात, एक धाव तर पूर्ण आणि बॉलच्या पाठीमागे बोलतो तो गोविंद. आणि मला वाटतं बाउंड्रीच्या आत चौकार ना, चौकार. अतिशय पुढील बॉल माहीचा तयार आहे तो महेश. करतो 1 मिनिट. माहीचा पुढचा बॉल महेश साठी वळून मारायचा प्रयत्न करतो वाटतं महेश आणि लेगच्या दिशेने वळवला बॉल. पाहूया याच्यावरती 2 धावा तर पूर्ण. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती. धावसंख्या आहे ती 20 बिन बाद 20. दुसऱ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना गोलंदाजीसाठी तयार झाला तो माही. मारा करण्यासाठी येतो महेश. माही टू महेश, काय करतो बघा महेश, पुन्हा पुढे मारचा प्रयत्न, त्या ठिकाणी जेल होतो की नाही, आणि मला वाटतं पुन्हा गोविंदाच्या बॉलच्या पाठीमागे पळतो गोविंद, आणि काय होते पाहूया. चौकारच्या दिशेने तो बॉल जातोय आणि मला वाटतं तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अतिरिक्त 3 धावेने भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. अतिशय खूप कडक असं उन्हाचं, आणि आमचे मित्र भाऊ कामते काल त्यांनी अतिशय सुंदर असं पैशाचा वर्षाव केला होता षटकारासाठी, चौकारासाठी. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि ते त्यांच्या समवेत आले ते आमचे माजी सरपंच महादेव मेदगे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि 1 धावेने भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. चार ना, 4. ठीक आहे चालतं. जाऊ तिथे खाऊ मंडळाचे अध्यक्ष किसन लोखोडे सुद्धा बाहेरून चांगलं असं लाईव्ह करतायत त्या ठिकाणी. आणि किसन लोखोडेला मी मागच्या वेळी 100 रुपये दिले होते, पण विमानतळाने त्यांनी मला फक्त 50 रुपये मागे आणून दिले. पण खरंच मुलगा किसन लोखोडे हा खूप छान आहे. प्रत्येक ट्रिप मागे 350 रुपये हा काढून घेतो आणि मी त्याला सपोर्ट करतो का 20 रुपये तुला, बाकीचे मला. पाहूया पुढचा बॉल माहीसाठी, आणि अतिशय तडकला बॉल त्या ठिकाणी. बघूया किती धावा मिळत आहेत. बॉलच्या पाठीमागे बोलतो दिनेश, आणि सुत्तराची रनिंग त्या ठिकाणी. दिनेशची पण थोडंसं पावलाचा रनअप कमी असल्यामुळे मला वाटतं, आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग. आणि धावेने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वरती. आणि आपण सर कृपया वायडीला वारंवार विनंती आहे, वायडी कुठे असं ना तर ताबडतोब आपण ते पुस्तक घेऊन यायचे, स्कोर बुक घेऊन यायचे. आणि उल्हास शिंदे यांचं सांगणं आहे की अजय कामते आणि भगवान तंत्रे जर ग्राउंडवरती फिल्डिंग केली तर त्यांना माझ्याकडनं 100 रुपये. अतिशय सुंदर असा मारलेला हा षटकार, हवेचा पुरेपूर फायदा घेऊन त्या ठिकाणी महेश डीजे. रोक ना.
अरे गाना लगा भाई, म्यूजिक क्यों बजा रहा है यार? कृपया टायमिंगचं भान ठेवा आणि सौकर चालू करा. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती आता बिनबाद 32 वरती. आणि मला वाटतं हे तिसरं षटक चालू असताना कसं पाहूया आता. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 32. अरे जरा काही जागरण गोंधळाची गाणी लाव. ते काय आहे ते म्युझिक कमी गाणं कमी. डीजे थँक्यू बंद. पुढील बॉल पाहूया आता. तिसरं षटक कोण घेऊन येतो? मला वाटतं संघाचा वेगवान गोलंदाज अशोक बांगर. कृपया वायडीला पुन्हा विनंती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. तिसरं षटक चालू आहे. बिनबाद 32. आणि जर प्रत्येक षटकारासाठी भाऊ कामते यांच्याकडनं 100 रुपये, प्रत्येक षटकारासाठी भाऊ कामते यांच्याकडून 100 रुपये. अरे बापरे, अशोक बांगरने जर षटकार मारला तर भाऊ कामते यांच्याकडून 100 रुपये आणि किसन लोखंडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. हे मी आज पहिल्यांदा ऐकलं ग्राउंड वरती का किसन लोखंडे सुद्धा आज 100 रुपये देणार तो अशोक बांगरला. हॅलो हे बघ रे, हे बाबूजी. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक डीजे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो इको हॅलो. पाहूया अशोक बांगरचा पुढचा बॉल अशोक बांगर साठीच. तर अशोक बांगर म्हटलं तर दोन्ही पण अशोक बांगर आहे. पण बघूया आता कुठला अशोक बांगर कसे चमक करतोय. त्या ठिकाणी गोविंदा बॉलवरती जातोय आणि त्या ठिकाणी चांगला थ्रो म्हणावा लागेल. तरी पण थोडा साप आला आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण. अतिरिक्त 2 धाव्याने भर पडते. सुंदर असं त्या ठिकाणी किपिंग पण करतो तो माही. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते गोविंद धंद्रे यांच्याकडनं. काहीसं चांगलं असं योगदान आहे ते गोविंद धंद्रे या ग्राउंड वरती. आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रथमतः आगतम स्वागतम सुस्वागतम. बघूया आता गोविंदा बॉलवरती काय होतंय. आणि अतिशय सुंदर असा झेल बाद झालाय तो अशोक बांगर. आणि चांगला असा झेल पकडला तो गोविंद धंद्रे यांनी. आता गोविंद धंद्रे बद्दल सांगायचं म्हटलं तर काही जेवढं सांगत तेवढं कमीच आहे. पण कॅच घेतलाय आणि अशोक बांगर सारखा फलंदाज बाद केलाय. आणि धाव संख्या मात्र 34 वरती. 1 बाद 34. आणि पाहूया आता अशोक बांगरची जागा भरून घेण्यासाठी कोण येतोय तो फलंदाज. रुपेश मला वाटतंय. रुपेश आहे ना. पाहूया आता रुपेश. तिसऱ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना गोलंदाजीसाठी तयार झालाय तो अशोक बांगर. आणि पुन्हा मारा करण्यासाठी येतोय तो महेश. मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि महेश. धावसंख्या मात्र 1 बाद 34. तिसऱ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना पुन्हा तयार होतो तो महेश.
विनायक घोडेची रनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. विनायक बऱ्याच दिवसांनी मला वाटतं जागा चेंज करून तिकडे गेलाय आणि सर्वांचं लक्ष विनायकच आहे. बॉल जर गेला तर विनायक कशा प्रकारे बॉल धरेल हे सुद्धा लोकांना जरा उत्सुक वाटले, पण बॉल त्याच्याकडे अजून गेला नाही. आता बघूया, आता जागा चेंज केली मला बॉल त्याच्याकडे जातोय की नाही. अशोक बांगर तयार आणि किपरच्या पाठीमागे म्हटलं तर महत्व म्हणले फलंदाज तर अक्षय बांगर सुद्धा या टीम मध्ये आहे. काहीच भाग्य म्हणावं लागेल त्या संघाचं आणि पुन्हा तयार झालाय तो महेश. पूर्णपणे छातीवर बॉल घेतलेला पाहूया त्या ठिकाणी काय होतंय आणि मला वाटतं एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय महेश आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेमध्ये बदल करतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 36 वरती. ₹101 पाहूया. महेश पुन्हा तयार. प्रत्येक षटकाराला 100 ठेवलेत ते भाऊ कामते यांनी. चांगल्या पोज मध्ये बसलाय तो भाऊ कामते स्टेडियमच्या बाहेर. पुन्हा रिव्हर्स शॉट मारचा प्रयत्न पाहूया त्या ठिकाणी काय होतंय आणि पुन्हा गोविंद तिथं आहे, पण गोविंदला काय सरळ षटकार ना काय षटकार आणि भाऊला आवाज पाहिजे, फक्त भाऊसाठी आवाज यायला पाहिजे डीजेचा. आवाजामध्ये काय होतो बदल करा आणि पुढचा बॉल अशोकचा बोलून माझा वाचला आणि पाहूया त्या ठिकाणी किती धावा मिळतात. षटकार अशीच्या बाहेर आणि षटकार. व्हेरी लाजवाब शॉट, बेहतरीन शॉट. ₹200 येथे लिहून ठेवते ना हातीन ₹100. हा, षटकारासाठी ₹100. माझ्यासाठी काय देतोय मला माहिती नाही, पण बघूया आता. पैसे ₹200 तर आलेत. नाही ते आज नको, उद्या बघू. लागोपाठ झाले. पहिले 3 आहेत बाबा, 3 षट लागोपाठ 2 आहेत त्याच्या अगोदरचा. धाव संख्या जाऊन पोहोचले 48. शिंदेचे धाव संख्या 40 ना. धाव संख्या जाऊन पोहोचले 40 वरती आणि महेश शिंदे धाव संख्या झाली होती 48 आणि महेश शिंदे हा वैयक्तिक आपल्या 40 रनावरती खेळतोय आणि चांगला असा सपोर्ट करतो त्या ठिकाणी रुपेश. त्याला पाहूया आता. 11 बॉल मध्ये 40 धावा केल्या ते महेशनी. अतिशय आक्रमण असा बॅट्समन म्हणावा लागेल तो महेश आणि त्याला सामोरे जातोय तो रुपेश. पुढील बॉल दिनेशचा मारा करण्यासाठी रुपेश. ओ थोडी मिसफिल्डिंग याच्यावरती एक धाव, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल ते रुपेशला. खेळतोय रुपेश आणि सपोर्ट करतोय तो भाऊ कामते महेशसाठी आणि महेश सुद्धा खूप आक्रमण असा बॅट्समन आहे आणि त्याला पण सपोर्ट करणार आहे तो रुपेश. पाहूया दिनेशचा पुढील बॉल रुपेशसाठी. रुपेश काय करतोय, पुन्हा वळून मारचा प्रयत्न आणि ओ हा हातात न येता दोन्ही पायांच्या गुडघ्याला लागलाय बॉल आणि त्या ठिकाणी मला वाटतं 1 धाव पूर्ण केली. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 51. 1 बाद 51. चौथ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना मारा करण्यासाठी पुन्हा तयार झालाय तो महेश फ्रॉम दिनेश. पाहूया आता काय करतोय तो दिनेश. महेश साठी पुढे पुन्हा वळून मारचा प्रयत्न. लेगच्या दिशेने काय होतं त्याच्यावरती मला वाटतं 1 धाव पूर्ण. चौकार.
अतिशय सुंदर असा महेशच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा चौकार 4 धावेने बर. धाव संख्या पोहोचली ती 55. वाह लाजवाब डांस यहाँ पर भाऊ कामते का. बहुत दिन से मैं अनुभव कर रहा था लेकिन भाऊ कामते अभी मेरे सामने खड़े हैं. हाय फैमिली, हाथ करो ऊपर. चिकन लेग पीस. पुढील बॉल पुन्हा वळून मारला पाहिजे. अतिशय हवेत बॉल त्या ठिकाणी पाहूया जलवतो काय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. आणि मला वाटतं हे 3 षटकार झालेत आणि महेश यांचे अतिशय वैयक्तिक 50 धावावरती 50 झाले ती महेशची. आणि खूपच चांगला असं आक्रमण बॅट्समन म्हणावं लागेल तो महेश शिंदे. मला वाटतं 3 षटकार मारलेत आणि भाऊ कामते यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये होते. 300 रुपये. अरे डीजे पेक्षा आवाज नाही का तुझ्या शिट्टीचा. आता वाजव शिट्टी. पुन्हा वळमारच्या प्रयत्नामध्ये कायचा समजू शकला नाही. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल चांगली असे किपिंग म्हणावं लागेल ती. थँक्यू उल्हास शिंदे स्कोर बुकचं पुस्तक आणल्याबद्दल. पुन्हा रिव्हर्स शॉटच्या प्रयत्नामध्ये आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 61. आउट झाला का. आउट. कोण आउट झाला. महेश. अतिशय सुंदर असं आक्रमण बॅट्समन होता महेश आणि तो बाद झालाय. कॅच आउट झालाय मला वाटतं. आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी कोण येते फलंदाज. मला वाटतं अतुल आहे का. पाहूया आता महेशची जागा घेण्यासाठी येतोय तो गणेश बांगर. गणेश रोहिदास बांगर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 61. 61. 2 बाद 61. भाऊ कामते ठरल्याप्रमाणे 3 षटकारांसाठी जे 100 रुपये ठेवले होते ना 3 षटकारांचे 300 रुपये असे जमा करा. परत काय नियम बदलताना सांगता येत नाही. महेश शिंदेला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय नंतर ना. ठीक आहे मॅच झाल्यावर घेऊ. तात्पुरतं मी काढून घेतो इकडं. पाहूया आता पुढचा गोलंदाज आलाय तो राजू. मारा करण्यासाठी तयार झालाय तो रुपेश. राजू तो रुपेश. पुढील बॉल राजूचा वळून मारचा प्रयत्न रुपेशचा. पाहूया त्या ठिकाणी किती धावा निघतात आणि बॉलच्या दिशेने बॉल जातोय त्याच्यावरती. एक धाव तर पूर्ण आणि हा चौकार. बजा मराठीच गाणी लाव पण चांगली गाणी लाव. भाऊ कामतेला नाचता आलं पाहिजे अशी गाणी पाहिजे. ते हिंदीच्या मागच लागू नको. हाजा नको. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 65 वरती. आणि अतिशय सुंदर अशी महेशच्या पाठोपाठ रुपेश सुद्धा काहीसा चांगला आक्रमण असा बॅट्समन त्या ठिकाणी पिच वरती तयार आहे. आणि स्ट्राईक मध्ये आहे तो रुपेश. गोलंदाजीसाठी तयार झालाय तो राजू. पाहूया राजू. पुन्हा रुपेश उचलून मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. कोण येतो. विनायक घोडे. मी मागाशीच सांगितलं विनायक घोडेकर जर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये ठेवले होते ते भाऊ कामते यांनी आणि महेश शिंदे यांनी वैयक्तिक आपल्या 50 धावावरती चांगला असा स्कोर केलाय. महेश शिंदेसाठी गोपाळे अनिल गोपाळे पीजी इंडियनचे मालक त्यांनी 500 रुपये दिले. 500 रुपये जमा झालेले आहेत माझ्याकडे. फक्त राहिले 300 रुपये. ते बघूया आता कधी भेटतात पण ते भेटते नाही मॅच झाल्यावरती.
आणि त्या ठिकाणी मला वाटतं ही तिसरी धाव म्हणावी लागेल ना. 500 सुंदर अशी या ठिकाणी रनिंग म्हणावी लागेल ती रुपेशची. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 2 बाद 69. आता ही 500ची नोट माझ्या हातामध्ये माझ्या हाताचा झालाय काफरा. तो महेश काय लवकर यायचा नाही. काय करावं तेच समजत नाही. नाही 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 हाजच नको बॉ. पुन्हा वळून मारण्याचा प्रयत्न आणि बेहतरीन बॉल. सरळ कीपरच्या हातामध्ये माही. माही तो खेळ रहा है यहाँ पे. अच्छी कीपिंग यहाँ पे माही की. आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले ते बिन बाद 69. ओ लाजवाब शॉट मला वाटतं सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. आणि पुन्हा मला वाटतं रुपयासाठी गोपाळ यांच्याकडे 100 रुपये या षटकाराला. रुपयासाठी षटकाराला अनिल गोपाळ यांच्याकडे 100 रुपये आणि भाऊ कामते यांच्याकडे सुद्धा 100 रुपये. बघा आता चांगली अशी बॅटिंग या ठिकाणी रुपेशची. आणि पुरेपूर फायदा घेतो त्या बॉलचा पुरेपूर फायदा घेऊन षटकार मारले तर रुपेशने. आणि भाऊ कामते यांच्याकडे 100 रुपये अनिल गोपाळ यांच्याकडे सुद्धा 100 रुपये रुपयासाठी ऑफच्या दिशा. ओ आणि त्या ठिकाणी बॉलच्या दिशेने पळ देतो अक्षय पांगर. आणि दुसरा कोण फलंदाज माहित नाही. आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अवतर 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 झाली का. 5 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ती 79 धावा बनवल्यात आणि 80 बनवायच्यात. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक धावा ज्या केल्या त्या महेश शिंदे यांनी. आणि महेश शिंदे यांना विनंती आहे. बरं ठीक आहे नंतर झालो. धाव संख्या झाली ती 2च विकेट ना. धाव संख्या झाल्या ती 2 बाद 79 आणि बनवायच्या त्या 80 DS संघाला. हा भगवान धंद्रे जर फिल्डिंगला आला आणि अजय कामते जर फिल्डिंगला आला तर उल्हास शिंदे यांच्याकडून 100 रुपये. आहे बस डीजे. पाहूया आता महेंद्र वर्तक साठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि चौकार जर मारला तर 100 रुपये अनिल गोपाळे यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक
बाउंड्रीसाठी 100 रुपये. महेंद्र वर्तकसाठी प्रज्वल संघाला विनंती आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. उल्हास शिंदे लवकरात लवकर बाहेर यायचे. प्रज्वल संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आणि मला वाटतं या ठिकाणी जेमी पाणी पाहिजे होते यांना. बघ ना, इथं आहे का जवळ? ओ हलकीशी चांगल्याशी प्लेअर त्या ठिकाणी. आणि एका रनाने खातं खोललं ते अशोक बांगरनी. हात मागे थोडा. पहिलं शतक टाकतोय तो अशोक बांगर. मारा करण्यासाठी माही तयार. प्रत्येक षटकाराला माहीसाठी 200 रुपये, चौकाराला 100 रुपये अनिल गोपाळ यांच्याकडनं. पाहूया काय करतो. खूपच मोठा धोका होता त्या ठिकाणी. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती अशोक बांगर सरांची. पुढील बॉल अशोक सरांचा माहीसाठी. पुन्हा तयार माही. आणि ओ आणि त्या ठिकाणी पाहूया काय होतंय. ओ आणि माहीला हे जीवदान भेटला. आता त्या माहीनं कॅच हा ड्रॉप झालाय. पुरेपूर समाचार घेण्यासाठी या ठिकाणी माहीला जीवदान भेटलंय. आणि पाहूया आता या कॅच हा ड्रॉप झालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेणार तो माही. हा आणि माहीचा कॅच सोडलाय तो एकनाथ बांगर यांनी उर्फ गोट्या. त्याच्यासाठी उल्हास शिंदे यांच्याकडून 51 रुपये. धाव संख्या झाली ती. घेतले का आता? आता तर डोट बॉल आहे. हा हा 2 धावा. पाहूया पुढील बॉल. अशोक टू अशोक. अशोक सरांचे अशोक सरांचा पुढील बॉल. पहिला शतक टाकतोय तो अशोक बांगर सर. आणि मारा करण्यासाठी पुन्हा तयार झालाय तो अशोक बांगर. काहीसा गाजलेला बॅट्समन अशोक बांगर. अजूनपर्यंत काय बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाही. पण पाहूया आता काय ओळी मारचा प्रयत्न. आणि बॉलच्या दिशेने बॉल जातो. त्याच्यावरती किती धावा. सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार. डीजे चांगल्या पद्धतीनं एक एक संघाने हॅलो 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 पीजी इंडियन संघाचे फलंदाज कुठं असेल ना एका जागेवरती जमा व्हायचे.
पीजी इंडियन संघाचे फलंदाज पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. माहीसाठी पुन्हा प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपये असे अनिल गोपाळे यांच्याकडनं आणि प्रत्येक षटकारासाठी के के फायटर यांच्याकडनं 100 रुपये. के के फायटर कडनं 100 रुपये, अनिल गोपाळे यांच्याकडून 200 रुपये आणि चौकाराला 100 रुपये असा धनादेश या ठिकाणी माहीसाठी. पाहूया आता माही काय करतोय, फक्त नावासाठी खेळतोय का कसा खेळतोय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि माही म्हटलं तर काहीसा गाजलेला बॅट्समन मुंबई सारख्या ठिकाणी हा फलंदाज खेळतोय आणि आज आपल्या गावामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे तो. आणि एका धावावरती समाधान मानावं लागलं ते माहीला. व्यतिरिक्त 1 धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. पीजी संघाचे फलंदाज, पीजी संघाचे खेळाडू कुठे असताना ताबडतोब स्टेजच्या बाजूला यायचे. पीजी संघाचे फलंदाज आणि डीएल संघाचे फलंदाज कुठे असताना डीएल संघाचे आणि पीजी इंडियन संघाचे फलंदाजांनी स्टेजच्या बाजूला यायचे आणि मंडपामध्ये डीएल संघाच्या फलंदाजांनी जायचंय. आणि कृपया टॉच उडवण्यासाठी दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. पीजी संघ आणि डीएल संघाचे कर्णधार. पाहूया दुसरं शतक टाकतोय तो महेश, मारा करण्यासाठी तयार. अशोक काय करतोय, अशोक महेशचा पूर्णपणे ऑफच्या दिशेने मारलेला फटका, त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. आणि बॉलने थोडा चकमा दिला, त्याच्यावरती दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण. 3 धावने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. काय पीजी इंडिया यानंतर होणारा सामना पीजी इंडियन वर्सेस डीएल. टॉच उडवण्यासाठी भीमा धंद्रे. टॉच उडवण्यासाठी लांबून बोलवलेला तो ब्राझीलचा भीमा धंद्रे या ठिकाणी टॉच उडवण्यासाठी तयार. महेशचा पुढील बॉल माहीसाठी रिव्हर्स शॉटचा फटका होता परंतु समजू शकला नाही. निर्धार चेंडू म्हणावं लागेल. सुंदर पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी महेशची. महेशच्या काय बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाही आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ते बिनबाद 12. दुसरं षटक टाकत असताना महेश. यानंतर होणारा सामना पीजी वर्सेस डीएल आणि पीजी संघाने टॉच जिंकलेला आहे. काहीसा समजू शकत नाहीये माही. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल, सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती महेश शिंदेची. आणि या ठिकाणी महत्वाचं सांगायचं म्हटलं तर पीजी इंडियनने टॉच विन करून प्रथमतः काहीच नाही अजून सांगितलं पण निर्णय येईल. रुकआउट केली, खेद आहे. महेशचा पुढील बॉल, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला महेश शिंदे सरांकडनं. आणि पुन्हा त्या ठिकाणी माही तयार. ओ हो, लाजवाब गेंद, अच्छी गेंद माहीला खेळवलं त्या ठिकाणी महेशने. अभिजित धंद्रे हा जातो. तिसरा षटक घेऊन येतोय तो अतुल कामते. पुन्हा तयार झाला तो अशोक बांगर. नाही नाही नाही, महेश आपला भाऊ आहे भाऊ, आपण त्याचं देणार नाही. मी सगळ्यांच्या चोरी, पण त्याचं कशा चोरी. नाही ना, बस का.
पुढील बॉल अशोकसाठी वळून मारचा प्रयत्न काहीसा समजू शकला नाही. अतिशय सुंदर असा बॉल म्हणावा लागेल तो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओपनर बॅट्समन खेळतायत अशोक बांगर आणि माही. पाहूया पुढील बॉल अतुलचा अशोकसाठी काय करतोय. पुन्हा वळून मारचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी बघूया किती धावा मिळतात. सरळ चौकार. चौकार. यानंतर होणारा सामना पीजी वर्सेस डीएल. सगळ्या प्लेअरने ताबडतोब हो हो अतिशय सुंदर बॉल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 17. पीजी इंडियन्स आणि डीएल त्यानंतर होणारा सामना एनडी आणि के फायटर. ओहो लाजवाब शॉट. पाहूया त्या ठिकाणी झेल होतोय की नाही. गणेश बांगर त्या बॉलच्या मागे आणि कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा जीवदान मिळालं ते अशोक बांगरला आणि 3 धावा. अतिशय सुंदर असा फटका होता पण हवेचा दाब असल्यामुळे तो बॉल पूर्ण ग्राउंडच्या आतमध्ये आला आणि त्याच्यावरती 3 धावा मिळत. 3 धावा नंतर धाव संख्या पोहोचते ती 20 वरती. सुंदर असा टोलवलेला आहे बॉल. सुंदर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी. DS वर्सेस प्रज्वल. धाव फलकावर झालेल्या धावा 22 धारा पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी धाव फलकावर. सुंदर असा चेसिंग करण्याचा प्रयत्न. सुंदर निर्धाव बॉल या ठिकाणी. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करताना माही खेल राय. माही आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे साई श्रद्धा क्रिकेट संघ घोडे बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करत आहे. सुंदर या ठिकाणी खूप चांगला एकदम सुंदर प्रदर्शन या ठिकाणी. वेळ कमी आहे. प्रज्वलसाठी विनंती आहे की आपण पटापट आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कमी वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा चेंडू प्रज्वल कडून. सुंदर असा या ठिकाणी रनांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे. प्रज्वल गॅस आणि तो चेसिंग करण्याचा प्रयत्न. बघूयात आता या ठिकाणी काय होणार आहे ते.
बॉलिंगसाठी रुपेश, अशोक बांगरसाठी सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न आणि बघूयात आपण या ठिकाणी छान असं प्रदर्शन. सुंदर 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 या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन म्हणता येईल. प्रज्वलनी आज कदाचित पूर्ण प्रयत्न चालू आहे त्यांचा, कसं ह्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं जाईल. बघूयात आता काय करतायत प्रज्वल. पुढचा चेंडू प्रज्वल करून पुढचा चेंडू. बघूयात आता कशा प्रकारे. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न. बघूयात या ठिकाणी आपण त्यांना यश मिळते का. आणि या सुंदर 4 धावा पूर्ण. पाहुणे मोका आणि मारलाय चौका. सुंदर अशा 4 धावा पूर्ण करताना या ठिकाणी DS सुपर किंग्स. अशा प्रकारे धावफलकावर टोटल धाव संख्या झालेली आहे 28 रन्स. सुंदर अशा प्रकारे 28 रनांची बाजी या ठिकाणी DS सुपर किंगनी मारलेली आहे. बघूयात आता प्रज्वलचा पुढचा चेंडू काय प्रयत्न करणार आहेत. निर्धाव चेंडू. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी म्हणावं लागेल. टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेशसाठी. पुढचा चेंडू बघूयात कशा प्रकारे खेळला जातोय. आणि सुंदर बॉल. सुंदर प्रदर्शन. वाईडचा इशारा अंपायर कडनं. KK फायटर्स तर्फे रुपेशसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांनी जर विकेट काढली तर. 4 रन. हॅलो. लेग बाय 4 रन. वाईड बॉल. धाव संख्या झाली 34. नऊ बॉल जिंकण्यास. हॅलो हॅलो. धाव संख्या झाली ती 34. जिंकण्यासाठी 46 रनांची आवश्यकता. शाबास. पूर्णपणे व्हाईट बाहेर फेकला गेलेला बॉल. अच्छा. ओहो. पाहूया त्या ठिकाणी जेल होतोय की नाही. आणि आणि सुंदर चांगला असा जेल केलाय तो गणेश बांगरनी. आणि या ठिकाणी मला वाटतं रुपेशसाठी जर अशोक बांगरची जर विकेट घेतली तर 200 रुपये होते. ते 200 रुपये या ठिकाणी मला वाटतं KK फायटरने ठेवले होते. फक्त मराठीच गाणी लाव पण चांगली लावते. हिंदीच्या मागच लागू नको. हाजा नको.
एक नंबर गाणं अशीच गाणी लाव फक्त मराठीला पण चांगलं लाव एकदम अंग भरून आलं पाहिजे त्या ठिकाणी पुढील बॉल रुपेशचा राजूसाठी राजू काय करतोय खेळण्यासाठी तयार पुढे मारचा प्रयत्न पुन्हा उचलून मारचा ओहो आणि हा चौकार उ, उ, उ. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 41 वरती चौथ्या षटकाचे काही बॉल शिल्लक असताना पुढे मारचा प्रयत्न आणि हवेत बॉल त्या ठिकाणी जेल होतोय की नाही बघूया आणि जेल बाद अतिशय सुंदर असा कॅच घेतलाय त्या ठिकाणी आणि ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 41 पाटील आला शाबास मस्त गाणं वाव धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वरती हा आणि सुंदर असा झेल घेतात त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आणि पाहूया मला वाटतं शेवटचं शतक घेऊन येतो अतुल अतुल साठी प्रत्येक विकेटला 100 रुपये के फायटर कडनं धावसंख्या मात्र 2 बाद 39 3 बाद 41 आणि व्हाईट बॉल एक अतिरिक्त धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वरती थँक्यू सर पाहूया पुढचा बॉल अतुल साठी सुंदर अशी बॉलिंग त्या ठिकाणी पुढील बॉल आणि सुंदर असा तडकवला त्या ठिकाणी बॉल रामदासने बाउंड्रीच्या दिशेने जातोय आणि हा चौकार शाबास डीजे ऑपरेटर अजय कामते यांच्याकडे चांगला असा आवाजाचा दणदणा चालू येतो फक्त गाणी लावती मराठीच आवाज पाहिजे मराठी माणसाला ऐकण्यासारखा आणि त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 44 शेवटच्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना मारा करण्यासाठी तयार झालाय तो रामदास पुन्हा हवेत बॉल त्या ठिकाणी पाहूया जेल होतोय की नाही आणि बॉलच्या पाठीमागे येतोय ओहो महेशने हा कॅच नक्कीच घेतला असता पण मध्ये ऋषिकेश आल्यामुळे बॉलचं काय जजमेंट समजलं नाही आणि सरळ ड्रॉप झालाय कॅच दोन धावा ना आता जे मी आता पंच 2 धावा ना आता 2 ठीक आहे ओके ओके 3 धावा 3 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 हॅलो पुढील बोला अतुलचा ओहो सुंदर अशी किपिंग त्या ठिकाणी एका धावरती समाधान म्हणावं आणि हलकीशी कट होती पण कॅच ड्रॉप झाला तिथे शेवटच्या बॉलामध्ये काय करामत करतोय तो रामदास
बॉल पाहिजे का? किती झाले? किती झाले? परत सांग. एक बॉल बाकी आहे, एक बॉल. हा हा शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल रामदास साठी. रामदास तयार. ओ किती आता धावा? 2. अच्छा. अतिशय सुंदर असं या ठिकाणी आता 2 आणि या ठिकाणी सुंदर पद्धतीनं महेश शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं प्राइज घेऊन जायचंय. महेश शिंदे, भाऊ कामते, आपल्याला विनंती आहे. भाऊ कामते आणि रुपेश सरांसाठी सुद्धा ठेवलं होतं पारितोषिक KK फायटरनी. भाऊ कामते, हा भाऊ कामते, भाऊ कामते कुठं असं ना ताबडतोब आपण आपले 300 रुपये जमा करायचेत. महेश शिंदे साठी 500 रुपये अनिल गोपाळांनी ठेवले होते. ते वैयक्तिक 50 धावा केल्यात. त्याच्यासाठी मी आमंत्रित करतो शंकर घोंगे यांना, का यांनी ते 500 रुपये महेश शिंदे यांना द्यायचंय.